मी आता पुणे शहरातील उंडरी वडाची वाडी परिसरामध्ये उभा आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की जे पुणे शहरामध्ये वाढतं शहरीकरण सुरू आहे. या शहरीकरणादरम्यानच 2015 नंतर ही उंडरी जी असेल किंवा वडाची वाडी ही जी गावं आहे ती नव्याने पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झाली होती. परंतु कुठे ना कुठेतरी शहरीकरणाचा फटका या माझ्या तुम्ही पाहू शकता की जे डंपर येत आहेत वाळूचे शहरीकरणामध्ये पुणे शहरामध्ये हडपसर भागामध्ये असेल किंवा एकंदरीत पुणे शहरामध्ये जे काही शहरीकरणाचं काम सुरू आहे, नवीन नवीन बिल्डिंग्सचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. या कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी जे काही रॉ मटेरियल जातं, मुरुम असेल, वाळू असेल, खडी असेल, हे संपूर्ण रॉ मटेरियल या रस्त्याने जातं. परंतु कुठे ना कुठेतरी वडाची वाडी असेल किंवा उंडरी महमदवाडी या भागातल्या लोकांना या धुळीचा असेल, या मोठमोठ्या ज्या गाड्या चालल्या त्यांचा तीव्र स्वरूपाचा त्रास त्या ठिकाणी त्यांना त्या सामोरं जावं लागतं. माझ्यासोबत काही स्थानिक या भागातील नागरिक देखील आहेत. दादा, काय सांगाल, किती दिवसापासून इथं राहत आहे आणि काय त्रास होतो काय? इथं म्हणजे काय आहे की आत्ता पुणे महानगरपालिकेत आत्ता सध्या हे समाविष्ट झालेलं आहे गाव. इथे विषय असा आहे की इकडं जे हे जात आहेत आपले डंपर वगैरे जे जात आहेत त्याच्यामुळं बरेच इकडं धुळीचं प्रदूषण होत आहे आणि रस्ते पण छोटे पडायला लागले आणि नाही बोललं तरी छोटे मोठे किरकोळ अपघात वगैरे होत असतात तिकडे. तर यावर विचार करणं सरकारनं गरजेचं आहे, प्रशासनाने यावर विचार करणं गरजेचं आहे. काही स्थानिक नागरिक देखील आहेत आपल्यासोबत. बाबा, काय किती दिवसापासून राहत आहे आणि काय धुळीचा त्रास होतो काय? बात झाली गाववाडीचे हां हाय. पण इथे आता वस्ती वाढल्यामुळं कचऱ्याचा ह्याचा परिणाम जास्त होईल. हां गाड्या येत नाही, त्या तिकडून गाडीकडे आली पास करायला येत नाही. गाडी कमी कमी दिसाडी आहे इन्कमची. किती गाड्या जात असतील दिवसाच्या काय? एकच जाती ती बी 2 दिवसात नाही एकदा येईल. हां हा आणि ती रोड पास करायला हे का मुलं येतात, बाया येतात, म्हातारी माणसं येते. बरं ना. तेवढ्यासाठी कचऱ्यासाठी आम्हाला सोय पाहिजे रोज सुरूच. या भागातील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या नागरिक व्यक्त करत आहेत. माझ्यासोबत दादा, काय किती दिवसापासून वाळूचे डंपर चालू आहेत? किती धुळीचं? 5-6 वर्षापासून चालू आहे आणि कसं आहे का भरधाव चालवतात और म्हणजे चुकीच्या मार्गाने येतात आणि गाडी म्हणजे चालवून त्यांना असं हे नाही आहे, शिस्त नाही आहे एक प्रकारे. आता स्कूल बसेस असं येतात बा त्यांना 2 व्हीलरवाले दिसत नाही, इथून रॉंग साईडनी जाऊन ते म्हणजे डंपरचं पण तसंच आहे, पाणी टँकरचे पण तसंच आहे. आता हा उतार आहे, इथून भरधाव निघतात ते आणि पुढे धूळ पण खूप उडते आणि खूप त्रास आहे. इथं गती रोग शाळेच्या समोर 2 केलते, हां ते तोडून टाकले डंपरवाले. किती 5-6 वर्षांपासून त्रास होतोय. पण मग जे काही इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे काही तक्रार वगैरे करण्याचं काही तुम्ही? नमस्कार. स्थानिक लोकप्रतिनिधींशी मग आता हे गाव आहे ना कॉर्पोरेशनमध्ये 2015लाच गेलेले आहे, परंतु स्थानिक नगरसेवकांची निवडणूक आत्ता मागच्या वर्षी झालेली आहे. नगरसेवक आता या गावांना खऱ्या अर्थाने मिळालेले, परंतु आपण जर म्हटलं 2015पासून कॉर्पोरेशनमध्ये गेले, परंतु ज्या सोयीसुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या अजिबातच मिळाल्या नाही. आणि या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात डंपर जे चालतात, हायवा ट्रक म्हणा किंवा ज्या मोठमोठ्या गाड्या चालतात, ह्याचं कुठेही नियोजन नाही आहे. ट्रॅफिक कंट्रोल तर इथे अजिबातच नाही. आणि हे जे रोड आहेत ना, हे ग्रामपंचायतीचे रोड आहेत. हे कॉर्पोरेशनमध्ये आल्यानंतर ज्या रोडचं रुंदीकरण व्हायला पाहिजे किंवा अतिक्रमण हटवलं पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी काहीच केलेलं नाही आहे. आणि हे तुम्ही जर हायवा जर बघितल्या तर इथं जवळजवळ 50 ते 60 हायवा डेली अपडाऊन करत असतात. आणि या ठिकाणी या रोडलाच एकाच रोडला एका किलोमीटरच्या अंतरावरती 5 शाळा आहेत. या 5 शाळांमधनं कमीत कमी 1000 मुलं असतील की जे 1ली ते 10वी प्रमाणे आहेत. ह्या शाळांचं पण पार्किंगची व्यवस्था नाही आहे. भयानक परिस्थिती आहे आणि याचा कुठेही प्रशासनाने म्हणजे विचार केलेला नाही आहे. तर माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की याचा विचार नक्कीच येणाऱ्या काळावर तुम्ही जरूर करावा आणि प्रामुख्याने हा विचार केला तरच या ठिकाणच्या समस्या दूर होतील. एवढंच बोलतो मी. धन्यवाद. आता काय अडचण आहेत काय? डंपरमुळे 2 व्हीलरवाल्यांना खूप त्रास होतो, जाता येता येत नाही. इतकी धूळ उडते की श्वास घेणं मुश्किल होतं. डंपरच्या वरती कारवाई खरंच काहीतरी झाली पाहिजे. असं ऐकलंय की दर 15 दिवसातून डंपर सोबत एखादा ॲक्सिडेंट होतो, कोणाचा तरी मृत्यू होतो, काय खरं आहे का? हो, हे खरं आहे. गेल्या वेळेस एकदा झालेले असा अपघात झालेला. माझ्यासोबत इथले काही स्थानिक नागरिक होते. एकंदरीतच 2015 सालानंतर जे काही ही गावं पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झाली, त्यानंतर आता पाठीमागील 1 ते जानेवारी महिन्यामध्ये इलेक्शन झाल्यानंतर नव्याने महापालिकेअंतर्गत या गावांना लोकप्रतिनिधी या ठिकाणी मिळालेले आहेत.
परंतु 5-6 वर्षांपासून हे जे वाळू असेल मुरुम असेल याचं जे काय अवैध वाहतूक करणारे जे काय हायवे आहेत यांचा त्रास मात्र या नागरिकांना रोज होतो आहे. श्वसनाचे विकार, फुफ्फुसाचे विकार या नागरिकांना होत आहेत. टाइम्स ऑफ महाराष्ट्राचा हा रिपोर्ट पाहून तरी पुणे महापालिका प्रशासनाला जाग येऊन या नागरिकांच्या आर्तहात या महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचणार आहे की नाही हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी पुण्यावरून मी आदित्य. धन्यवाद.